मुलांच्या पोषण आहारात भ्रष्टाचार ही दुर्दैवी गोष्ट. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मनोज प्रधानांची प्रतिक्रिया. दोषी ठेकेदारांवर कठोर कारवाईची मागणी. काय कारवाई करणार ते जनतेला सांगा असंही प्रधान यांनी म्हटलंय. पोषण आहाराच्या गुणवत्तेवर एफडीएनं लक्ष द्यावं अशी मागणी राष्ट्रवादीनं केली आहे. वाईट वाटतं की जो आहार गरीब मुलांसाठी आहे त्या आहारामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर त्या मुलांनी कुठे बघायचं. ठाणे महानगरपालिकेमध्ये दिलेलं साहित्य हे अशाच प्रकारे खालच्या दर्जाचं आहे. आज हा रिपोर्ट आल्यानंतर माझं एकच म्हणणं आहे की या अंगणवाडींवर काय कारवाई होईल याचाही लेखाजोखा लोकांना समोर यावा आणि ठेकेदार ज्यांना ही कामं दिलेत त्यांच्यावर तुम्ही काय आता कारवाई करणार ते कळावं आम्हाला. विषय आता सामोरी येताना पाहत आहोत. जे पोषण आहारातला विषय आहे, खरोखर माझी ही मागणी राहील की तुकाराम मुंडेजींनी तिथे जाऊन पाहणी करावी. आणि हे कोणाकडून येतं तर केंद्र सरकारच्या कॉन्ट्रॅक्टर्स कडून हा सगळा आहार येतो, तो आमच्या बचत गटांना दिला जातो. तर जो कॉन्ट्रॅक्टर जे हे पुरवतो त्यांच्यावर पहिली कारवाई झाली पाहिजे. मला आपल्याला एक तेच सांगायचं आहे की ही जी काही परिस्थिती आता आहे, कुंपणच शेत खात आहे, हे सरकार पूर्ण भ्रष्टाचारामध्ये मिळालेलं आहे. गरिबांच्या मुलाचं, अंगणवाडीच्या मुलींच्या तोंडातला घास हिसकणारं सरकार आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचं अंगणवाडीच्या मुलींना त्या पद्धतीचं अन्न देणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. जेव्हा आंबेगावच्या अंगणवाडीच्या शिक्षिकेने हा विषय पुढे आणला तर आम्हाला सगळ्यांना अपेक्षित होतं की त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई होईल. पण कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई होण्यापेक्षा आंबेवाडीच्या त्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई झाली. म्हणजे सरकार चोरांच्या पाठी कसं आहे, चोराला सोडून संन्यासाला फाशी देणारं हे सरकार आहे हे सिद्ध झाले.